राजकीय सूड की गाव विकासाला खीळ, रावणवाडी मंदिर वादात सरपंच लता पाटील यांचा जोरदार आरोप। रावणवाडीतील हनुमान मंदिर व शासकीय जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात आता राजकीय अंगाने धग अधिकच वाढली असून सरपंच लता केरबा पाटील यांनी थेट राजकीय द्वेषातून खोट्या तक्रारी केल्याचा आरोप केला आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट सांगितले की ग्रामविकासाच्या कामांना बदनामीच्या कारस्थानातून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। खोट्या तक्रारी मागे राजकीय षडयंत्र। अशोक सरनोबत, रमेश रायजादे व इतर काहींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी मागे गावात निर्माण झालेला राजकीय सूड आणि वैयक्तिक स्वार्थ आहे असा ठपका सरपंच पाटील यांनी ठेवला। विकास कामे अडवण्यासाठी ग्रामपंचायतीची विश्वासार्हता डागळण्याचा हा डाव आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं। तक्रारदाराचा स्वतःच गैरवापर। सर्वात गंभीर बाब म्हणजे तक्रारदार रमेश रायजादे यांच्यावरच देवस्थान जमिनीत 2 मजली घर उभारल्याचा आरोप झाला आहे। स्वतः ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असताना देवस्थान जमिनीत घर बांधून त्याची नोंद स्वतःच्याच नावावर करून घेतली हा दुहेरी चेहरा उघड करणारा प्रकार आहे असं सरपंच पाटील म्हणाले। याबाबत देवस्थान कार्यालय कोल्हापूर येथे लवकरच स्वतंत्र तक्रार दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। ग्रामसेवकांनाही केला होता विरोध। ग्रामसेवकांनी स्पष्ट सांगितले होते की नोंद रद्द करणे शक्य नाही, तरीही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दबाव आणून चुकीची नोंद करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला। पत्रकार परिषदेत गावकऱ्यांचा पाठिंबा। पत्रकार परिषदेला उपसरपंच पल्लवी पाटील, नेते नेमाजी भामिष्टे, मारुती पाटील, कविता खोत, शारूबाई सुतार यांच्यासह गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती। हे दाखवून देतं की या प्रकरणाला राजकीय नव्हे तर गावकऱ्यांचा पाठिंबा आहे। निष्कर्ष, प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे। या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप, भूमी हक्कांचा गोंधळ आणि विकास कामांवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र आणि सखोल चौकशी करणे हीच न्याय दिशा ठरेल, अन्यथा रावणवाडीतील शांतता भंग होण्याचा धोका नाकारता येणार नाही। बातमीसाठी लक्ष ठेवा पॉलिटिक्स न्यूजवरच। सत्य, निर्भीड आणि गावातल्या मूळ मुद्द्यांना न्याय देणारी पत्रकारिता। काका नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव कसं? माझं नाव बच्चारंग गणपती मोरे। काय म्हटलं? बच्चारंग गणपती मोरे। बच्चारंग गणपती मोरे। राहायला कुठे तुम्ही? राहायला रावणवाडी। रावणवाडीमध्ये? हां। ते आपलं जे आता मंदिर आहे त्याच्या बरोबर समोर तुम्ही राहताय, बरोबर आहे का? हे मंदिर कुठल्या देवाचं आहे? हनुमानचं मंदिर आहे। हनुमान ॲक्च्युली हनुमानचं मंदिर कोण बांधलं? हनुमानचं मंदिर कोण केपी पाटील। केपी पाटील साहेबांनी बांधलं। हां। ती जागा ती शासनाची जागा आहे का कोणाची जागा होती दुसरी? जागा ते बावडेकरचे, ते बावडेकरांची जागा। मग तुम्ही आता तुमचं वय किती आहे साधारण? माझं वय 65। आता वय 65 आहे, म्हणजे गेली 65 वर्ष तुम्ही इथं राहताय। मग ती जागा बावडेकरांची आहे हे नक्की तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे। मग ती बावडेकरांनी ती जागा मंदिरासाठी दिली होती? बावडेकरने मंदिरासाठी दिलेलं। म्हणजे ते ग्रामपंचायतचा ठराव होता तसा काय गाववाल्यांनी मागितल्यानंतर दिली? ग्राम दिले। काका नमस्कार। मला सांगा, तुम्ही राहायला इथं रावणवाडीमध्ये आहे, बरोबर आहे? आम्हाला थोडंसं असं समजलंय की या ठिकाणी बावडेकरांची जी जागा आहे त्या जागेसंदर्भात थोडासा वाद चालू आहे। तर तुम्हाला जसं आता मला वाटतं तुमचं वय साधारण नाही म्हटलं ते 77 वय आहे तुमचं आता, बरोबर आहे? मग मला तुम्ही त्याच्या बरोबर समोर राहताय, तर मला काय तुमचं नाव कसं सगळं? दिनकर रामचंद्र बामिष्टे। दिनकर रामचंद्र बामिष्टे, बरोबर. तुम्ही ह्या 14 गुंठ्याच्या बरोबर प्लॉटच्या समोर तुम्ही राहताय, तर मला ह्या जागेविषयी थोडीशी माहिती, तुम्हाला जशी जी काही माहिती आहे ती खरी सांगा मला। बरोबर आहे, बरोबर सांगा की मला। मग बावडेकरचा आम्हाला कळतेस की नाही, ही बावडेकरची जमीन आहे। त्याच्या आता मुलगा जो आहे की नाही त्याच्या वडिलाला सुद्धा मी बघितलेला आहे, आणि त्यानं वडिलाने छोटी जागा दिलती, खोप होती अशी, टेंबळ्याची खोप होती देवाल्याला अडचण व्हायला लागली म्हणताना गाव लेवलला जास्त जागा दिली आणि ते मंदिर केपी पाटलांनी बांधलेलं आहे बघा। ते मंदिर केपी पाटील बांधलं, त्या मंदिराला जागा कोण दिली? बावडेकरने, सयाजी बावडेकरांना जागा दिली। ही तुम्ही त्याला छोटी दिलती मूर्ती ठेवायबद्दल, आता ह्याने जास्त जरा दिली गावात। आता नेमका काय वाद चालू आहे? आता नेमका जागेचा वाद तुम्हाला काय समजते? राजकीय नसतं, म्हणजे राजकीय पाठिंबा असल्यामुळे ते चालू आहे, हो हो, म्हणजे मूळत जागा ही बावडेकरांचीच आहे। बावडेकरांचीच आहे जागा। ओके, थँक्यू।